हेल्थ इज वेल्थ. वेलकम टू माय चॅनल पुस्तक परिचय. मागच्या भागामध्ये फ्रोझन शोल्डर खांदेदुखीसाठी अगदी बसून करायचे साधे सोपे 5 प्रकार मी तुम्हाला सांगितले होते आणि आता त्या पुढील असेच साधे सोपे प्रकार मी सांगणार आहे. मी उभा राहून करते आहे. तुम्हाला जर उभा राहून करणं शक्य नसेल तर तुम्ही नक्कीच हे सगळे प्रकार बसून सुद्धा करू शकता. तर हे जे व्यायाम प्रकार आहेत ते सर्वसामान्य म्हणजे साधीच खांदेदुखी असेल तर तुम्ही करू शकता, पण जर तुम्हाला जास्त दुखत असतील तर मात्र तुम्ही डॉक्टरचा सल्ला घेऊनच हे प्रकार करायला हवेत. सर्वसामान्य जे आहेत की ज्यांना भविष्यकाळामध्ये खांदे दुखू नये असं वाटतंय त्यांनी रेग्युलर थोडा वेळ देऊन हे प्रकार करायला काहीच हरकत नाही. पहिला व्यायामाचा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये आपले दोन्ही हात सरळ वरती करायचे आणि त्यांना खाली खेचायचं आहे. 1 2 3 4 5. त्याचप्रमाणे दुसरा व्यायामाचा प्रकार आहे की ज्यामध्ये आता आपण हात वरती केले होते त्याच पद्धतीने आता आपण हात पुढे करणार आहे आणि त्यांना मागे खेचणार आहे. 1 2 3 4 5. तिसरा प्रकार आहे की ज्यामध्ये दोन्ही हाताचे कोपर एकत्र आणायचे आहेत आणि नंतर पुन्हा बाजूला घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 लाईक दिस. चौथा प्रकार जो आहे त्यामध्ये उजवा हात जो आहे तो डाव्या बाजूला घेऊन डाव्या हाताने त्याला होल्ड करायचं आहे. उजवा हात स्ट्रेट असला पाहिजे आणि काउंटिंग करायचं. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रिलॅक्स. आता उजव्या हाताने ज्याप्रमाणे आपण केलं त्याच पद्धतीनं आता डावा हात उजव्या बाजूला सरळ करून उजव्या हाताने त्याला होल्ड करायचा आहे आणि आपला डावा हात अगदी सरळ असला पाहिजे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रिलॅक्स. प्रत्येक एक्झरसाइज झाल्यानंतर 10 सेकंदाचा गॅप जरी घेतला तरी काहीही हरकत नाही आणि थोड्याशा वेदना होत असतील तर त्याही तुम्ही सहन करायला पाहिजेत, कारण या वेदना चांगल्यासाठी आहेत. पाचवा प्रकार जो आहे त्या प्रकारामध्ये उजवा हात जो आहे तो पुढून मागे घ्यायचा आणि डावा हात मागून पुढे घ्यायचा. टच झालं नाही तरी चालेल, काही हरकत नाही आहे, पण टच करण्याचा आपण फक्त प्रयत्न करायचा आहे. 1. त्यानंतर डावा हात मागे पुढून मागे आणि उजवा हात मागून पुढे. 2 3 4 5 6 7 8 9 10 लाईक दिस. अशा पद्धतीनं आपल्याला हा पाचवा प्रकार करायचा आहे. जर टच झालं तर एकदमच उत्तम, पण त्यासाठी आपण लहानपणापासून व्यायाम करत असू तर ते होईल. अचानक आपण एवढा उशिरा व्यायाम सुरू केल्यानंतर ते लगेचच पॉसिबल होत नाही, कारण तेवढी फ्लेक्झिबिलिटी आपल्याकडे नाही आहे. 6वा प्रकार जो आहे त्यामध्ये डावा हात जो आहे तो डोक्याच्या मागे घ्यायचा आहे आणि उजव्या हाताने त्याला पुल करायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं आणि काउंट करायचं. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रिलॅक्स. आता त्याच पद्धतीनं उजवा हात डोक्याच्या मागून पाठीमागे घ्यायचा आहे आणि डाव्या हाताने त्या हाताला पुल करायचं आहे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रिलॅक्स. 7वा प्रकार आहे ज्यामध्ये हे दोन्ही हात आहेत ते इंटरलॉक करायचे, पुढे हात घ्यायचा आणि हाच हात आपण जेवढं शक्य आहे तेवढ्या वरती घ्यायचा आहे. 1 2 3 4 5. अगदी जोरात पण नाही आणि एकदम हळू पण नाही. हा स्ट्रेच जो आहे तो आपल्याला जाणवला पाहिजे अशा पद्धतीनं आपण करायचं आहे. आता सगळ्यात शेवटचा 8वा प्रकार आहे ज्यामध्ये आपले दोन्ही हात मागे मिळवायचे आहेत आणि त्यानंतर जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं या दोन्ही हातांना मागे खेचायचं आहे. 1 2 3 4 5. यामुळं काय होतं, हे आपले जे खांदे आहेत
ते सगळे मोकळे होतात। दिवसभरातला थोडासा वेळ काढून आपण हे साधे सोपे प्रकार जर केले तर खरोखरच आपल्याला म्हातारपणी गोळ्या औषधं आणि डॉक्टरपासून लांब राहता येईल। त्यामुळं थोडा वेळ काढून हे व्यायाम प्रकार आपण सगळे करूया। आणि दुसरं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी जे भरभरून प्रतिसाद दिलेला आहे त्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद। असंच प्रेम कायम राहू द्या। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि भविष्यकाळात व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळावं म्हणून बेल आयकॉन जो आहे त्याच्यावर क्लिक करा। आणि हाईप हा नवीन ऑप्शन आलेला आहे। हाईप म्हणजे काय तर क्रिएटरला पॉईंट्स देणं, तर ते हाईपसुद्धा तुम्ही करून मला नक्की सपोर्ट करा। टुगेदर वी कॅन, वी विल। हेल्थ इज वेल्थ।